नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट आयुष्य उजळवणारा आकाशकंदील. लेखक अनामिक. दारावरची बेल वाजली म्हणून कोण आलंय ते बघायला गेलो. बघतो तर आमच्या शेजारचे आणि समोरचे पॅसेजमध्ये उभे होते आणि त्यांच्यासमोर सडपातळ बांध्याचा, उंची साधारण 4 फूट असलेला, तरतरीत नाकाचा, हातात 2 आकाशकंदील घेऊन एक मुलगा उभा होता. तो चेहरा ओळखीचा होता. हा मुलगा आपल्या इथेच कुठेतरी राहतो हे माहिती होतं, कारण तो रोज सकाळी आमच्या बिल्डिंगखाली शाळेच्या बसची वाट पाहत उभा असतो. काय रे, काय पाहिजे तुला, असं विचारल्याबरोबरच तो सुरू झाला. नमस्कार काका, माझं नाव किशोर आहे. मी 9वीत आहे. मी इथेच तुमच्या एरियामध्येच राहतो. यावर्षीपासून मी स्वतःच आकाशकंदील बनवून विकणार आहे. माझ्याकडे ही 2 प्रकारची डिझाईन्स आहेत. हे मी सॅम्पल म्हणून आणले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या रंगामध्ये करून मिळतील. यामध्ये बल्ब लावण्याची सोयसुद्धा व्यवस्थित केली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटा किंवा मोठा आकार हवा असेल तर तसंही करून मिळेल. किंमत एकच राहील. याची किंमत आहे फक्त ₹140. काका, तुम्हाला कोणाला घ्यायचे असतील तर सांगाल का? एका काकूंनी सरळ नाही म्हणून दार लावून घेतलं. 9वीच्या अभ्यासाचं बघा. एक काका हा असा फुकटचा उपदेश देऊन गेले. मी तर त्याच्या या मार्केटिंग स्किल्सनं अचंबित झालो होतो. त्याच्याकडे कौतुकाने बघत होतो. तेवढ्यात, काका, तुम्हाला घ्यायचा आहे का कंदील? त्याच्यापेक्षा त्याचे डोळे खूप मोठ्या अपेक्षेने बोलत होते. मी त्याला घरात घेतलं. बस रे, छान आहेत तुझे आकाशकंदील. हे बघ, जर का तू मला एक योग्य किंमत सांगशील तर मी तुला माझ्या मित्रांकडून अजून ऑर्डर्स मिळवून देईन. विचार कर, खूप लोक घेतील. किशोर: नाही काका, मी फक्त 10च कंदील करणार आहे. कारण माझी परीक्षा पण सुरू आहे शनिवारपर्यंत, आणि माझी परीक्षा चालू, आणि रविवारी सगळ्यांना कंदील मिळाले पाहिजेत. अभ्यास करत मला हे कंदील करायचे आहेत, म्हणून 10चंच लिमिट मी ठेवलं आहे, आणि ₹140 फिक्स किंमत. 10च कंदिलांचा बिझनेस आणि त्याचं प्लॅनिंग किती परफेक्ट केलं यानं, याचं खूप कौतुक वाटत होतं मला. बरं, मला आता एक खरं खरं सांग बघू, एका कंदिलाच्या मागे किती खर्च आहे आणि किती प्रॉफिट होणार? किशोर: ₹40 खर्च आणि ₹100 प्रॉफिट. हे त्यानं अगदी निरागसपणे खरं सांगितलं. वा, म्हणजे 10 कंदिलाचे ₹1000 प्रॉफिट कमवणार तू? वा, मस्तच की. काय रे, तुला हा आकाशकंदिलाच्या बिझनेसचं ह्या वर्षीच कसं काय सुचलं? किशोर खूपच अभिमानानं त्यानं उत्तर दिलं. कारण मला ह्या दिवाळीला माझ्या आईला एक साडी गिफ्ट करायची आहे. अरे वा, क्या बात है, खूपच भारी रे. पण अरे, ₹1000 येणार का साडी? किशोर: हो, एकदम साधीच घेणार आहे. एके ठिकाणी सेल लागलाय, तिथे मी चौकशी केली आहे. 850ची एक साडी मी बघून ठेवली आहे, तशीच घेणार आहे. वा वा वा, मस्तच. आणि तसंही गिफ्टमध्ये साधं आणि भारी असं काहीच नसतं. वस्तूच्या किमतीपेक्षा त्यामागचं आपलं प्रेम आणि भावना महत्त्वाची. आणि जगातल्या सगळ्याच आयांना मुलांची गिफ्ट्स बेस्टच वाटतात. छान. पण ह्याच दिवाळीत आई आठवली का रे तुला साडी गिफ्ट देण्यासाठी? मी थोडं मस्करीत त्याला विचारलं. किशोर:
नाही 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 काका, काय गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत बाबा आणायचे ना आईला साडी, पण मग बाबा फेब्रुवारीमध्ये गेले, म्हणून मी घेणार तिला यावर्षी साडी. हे ऐकून मी निशब्द झालो. अंगावर सरसरून काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं. माझ्या, त्याच्या आणि कदाचित तुमच्यासुद्धा. आयुष्य शिकवून गेला तो. त्यानं घेतलेली ती साडी, 800ची साडी, त्याच्या आईला ह्या दिवाळीत लाख मोलाचा आनंद देईल. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.